उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. हे शब्द तर माझ्या नवरोबाला अजिबात सूट होत नाहीत. कारण दिवाळी असो काहीही असो अजिबात लवकर उठणार नाहीत ते कधीसुद्धा. मी लवकर उठलेले, मस्त सावरलं, रांगोळी पण बघा किती छान असे काढलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी करंजी करायची राहिलेली ती करून घे. आज मला कारखान्यावरती जायचं होतं कारण काल पार्लरमध्ये मला काही नंबर मिळाला नव्हता म्हणून पार्लरमध्ये जायचं होतं. नंतर ATMमधून थोडेसे पैसे काढून घेतले आणि मेडिकलमधून त्यांना जे सायलेन्सर पोळले की नाही त्याच्यासाठी मेडिसिन घेतल्या आणि थोडी फटाके पण घेतले उडवण्यासाठी. मी आज फटाके उडवणार होते बरं. घरात आल्यानंतर स्वयंपाकाकडे वळले बाबांनो. सगळ्यात आधी चपाती, बेसनची पोळी, वांग्याची पातळ भाजी आणि माझ्यासाठी तुरीच्या डाळीचं सूप बनवलेलं. आज होती नरक चतुर्थी म्हटल्यानंतर हा जो यमाला दीप दान करायचा असतो ना तो मी बनवलेला. कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून आणि 2 मुठकं पण बनवलेलं. हा दीप घराच्या दक्षिणेकडे तोंड करून ठेवला. फटाका तर लय उडू वाटतात पण आणून फक्त पाऊस आणि भुईचकार आणलाय. भित्र्या बॉडीची मिले आहे आधीच. चला मग आजच्यासाठी एवढं.